मित्रांनो, पिंटूज रील ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मगाशी आई गेलेली होती. आईनं मला सांगून गेलेली होती की मी जळणाला जाते आणि जळणाला तेवढं ये जळण न्यायला. आमच्या आईला जळण काय उचलत नाही, त्यामुळं मी आता चाललेलो आहे. बघूया आईनं केवढं जळण एकत्र केलं आहे आणि ते आपण आणायचं आहे. तर चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असंच व्हिडिओ चांगले टाकत असते. तर चला बघूया आईनं केवढं जळण गोळा केलं आहे. आणि आता काय पाण्याची बाटली उडकत होतो आईसाठी, पण बाटली काय पाण्याची बाटली काय गावलेली नाही. पाणी साईडला भरपूर आहे घरात, पण पाण्याची बाटली गावली नसल्यामुळं मी तसाच आलो आहे. तर बघूया आता, चला जाऊया. तर ही शेती सगळी गावची आमच्या आई बसल्या बहुतेक जवळच आहे, लांब काय नव्हते. या काल शेतामध्ये हे केले, औषध मारले. आबा काय करायला लागले? आबा बहुतेक लांब आले. आई हे जळण होय, हे होय. ते काल पिंटूदाला विचारलेलं मी. पिंटूदाला काल विचारलेलं खोडवी नेऊ का? कुठलं काढले तिथले? होय तिथले. काल पिंटूदाला विचारलेलं, पिंटूदा म्हटला नको नेऊ. काल मित्रांनो एका मेंबरला विचारलेलं ह्या शेतवाल्याला की इथली खोडवी तेवढी नेऊ का? खोडवी भरपूर अशी खोडवी आहेत. हे बघा, खोडवी म्हणजे जळणासाठी वापरतेली खोडवी आहेत. आणि ही खोडवी नेतो म्हणून सांगितलेलं होतं. कशाला ये हाय तेवढी नेऊया. नको, काल विचारलेलं पिंटूदाला मी खोडवी नेऊ का? पिंटूदा म्हटला हे बांधबिंद कोसळते म्हणून लावल्यात. तर मित्रांनो, आईला मी सांगायला लागले. आईला म्हणते तिथली लाकडं आहेत ते काट्याची लाकडं आहेत. तर आई काय ऐकायला झाली. आई म्हणते घेऊन जाऊया. नाही काट्याची, चलच. तर काय काट्याची मला काय वाटत नाही. काट्याची कशाला, नको जाऊया एवढं घेऊन. हाय की ते परड्यात लाकडं आहे ते वापरूया. तर हे शेतामधली खोडवी म्हणजे जे ऊस असते, ऊसाच्या खाली जे बुंदा असते, ऊसाचा खालचा बुंदा ते वाळून नांगरलेलं असते. नांगरल्यानंतर जे खोडवी खालचं ऊसाचा बुंदा राहिलेला असते ते खोडवी तयार होतात. आणि ते वाळवलेले असतात ती आपण न्यायला लागलो आहे. तर ते शेताचं आपलं ह्याच्यासाठी पण उपयोगी पडतात, जळणासाठी, चुलीसाठी. तर आम्ही कायम जळण हे नेत असते. तर ही गावच्या आमच्या शेत आहे आणि जळण हे कायम नेऊन आम्ही जाळत असते. आम्हाला पाण्यासाठी वगैरे जेवणासाठी उपयोग येते. तर चला खोडवी पण नेऊया. हाय एवढी, आणि 1-2 तरी दिवस गेली तरी चालते, आपल्याला जळणासाठी उपयोग आहे. पण नंतर हे संपल्यानंतर पुन्हा आपल्याला इकडंच यायचं आहे, ह्या एरियातच जळणासाठी. भरपूर जळण आहे या साईडला. तर चला, ओके, फुल व्हिडिओ बघा. तर आता ह्या टप आपला बारका भरलेला आहे. टप भरून नंतर आपण हे खाली टॉवेल टाकलेला आहे. टॉवेलवर थोडी खोडवी टाकून आपण खोडवी नेणार आहे घरला. व्हिडिओ करताय माझा मूल.
तर मित्रांनो आता खोडी आपली भरून झालेली आहेत. आता आपण जाऊया डायरेक्ट खोडी घेऊन घरला. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकताय वर खोडवीचा एक टप आहे. खोडवी जळण्यासाठी वापर केलेला आहे खोडवी. आणि आमच्या आईच्या डोक्यावर एक रुमालात भरून म्हणजे टॉवेलमध्ये भरून खोडवी तिला डोळी दिल्या डोक्यावर. मीच घेतलं असतं पण हे पूर्ण टप भरलेला आहे आणि एका हातामध्ये मोबाईल धरला आहे. तर चला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो.